यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। काय गरज आहे? मरणाची लक्ष्मी येते, सकाळपासून लक्ष्मी येते ते झोपेपोत लक्ष्मीची ती। हो, फक्त महाराज अंतकरणामध्ये समाजाचं प्रेम टिकवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, नाही तर काय गरज हो? काय गरज? एवढा आयशी सुख संपन्न माणूस आज त्या माणसाचं ऑफिस जर पाहिलं तर 500 माणसं नसते, ते गेल्यावर उभं राहतं। काय गरज हो? हा, इथं आपल्याला बायको निरंजनी घेऊन उभं राहिलं तर माणसं होतो दुर्गे दुर्गट भारी, का अशी दुर्गे दुर्गट भारी? विचार करा, आपल्याकडे काय हो महाराज? ज्याची काय आपल्याकडं, ज्याची लंका सोन्याची होती, आपल्याकडे काय? 2च अंगठ्या, तरी पंक्तीत वाट फिरते, भातवाड मटकी वाढ, भातवाड मटकी वाढ। भंगार बापाची पैदास नाही, मागून खिचडी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून फडून टाकेन, मग ही कोण शिवीन? काय उभे गेले? 2 दारुडे रस्त्यानं डुलत चालले, प्युअर बेवडे। त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही। म्हणला का? मी जर राजीनामाच देणार नाही। काय करता? काय आपल्याकडं? अहो, ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली? फक्त कष्ट आणि नीती। पोरांनो, व्यवसाय करा, शिकू नका। काय करा शिकून? करणार काय तुम्ही? 25% कंपन्यांचं काम झालंय, शाळेत पोरं राहिले नाही, मास्तर एक्स्ट्रा झाले, 1ली ते 4थी 2 गुरुजी 6 पोरं। मरता का तुम्ही? गारगारी का ना, कुल्फी का ना, पाव का ना, बटारी का ना, कोंबड्या पाळा ना। सोलून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे। व्यवसाय करा। सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे। आणि इथून पुढच्या कालामध्ये फक्त एक वाक्य सांगून ठेवतो, निर्व्यसनी राहा, कष्ट करा, लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार नाही। शिकायचं कवर? बायका मिळानं रेंज गेली, काहींची रेंज, व्हायरस आला त्यांना, व्हायरस। जोडीदारांचे ऑपरेशन झाले तरी हा गडी तसाच। काय करता त्याला? 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं, पण नाही पसंत केलं। त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक। त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला, ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही। का द्यायची नाही? तर हा पाहिला, मला पाहिला आलता। यांचं काय करता बायका? महिला म्हटलं महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या तिकडं, पण महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का? ऐकाल का? आणि ऐकायलाच पाहिजे। महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका। एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पूजा नाही तर पूजू नका, मला घेणं नाही। फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो, आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या। जगातले सगळे देव तुमच्या घरात। मी तुमच्या मुलासारखा, मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा, मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांना लई भेटा। मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या। एक वाक्य सांगू बसणाऱ्या माणसांना, आईवर कादंबऱ्या करू नका, आईवर कथा करू नका, आईवर व्याख्यानं करू नका, आईवर भाषण करू नका, आईवर चित्रपट काढू नका। आई हसत ठेवा, हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे। आईवर चित्रपट काढून काय करता? काय करता? आईवर कादंबऱ्या लिहून काय करता? आईवर व्याख्यान ठेवणार तीच आई वृद्धाश्रमात व्याख्यान करता कशाला? आईवर। आणि 50% कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बापावर बोलतात। आई बापावर बोलू नका, त्यांना हसत ठेवायला शिका, ही पूजा आहे। बोलून काय करता? बोलून काय करता? कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाहीत, काहींची कुत्रे गाडीत हिंडा, त्या कुत्र्याबरोबर इतके नालायक अवलादी आहेत काय काय। काहींच्या 10 लाखाच्या गाड्या कुत्र मधल्या सीटवर, ते कुत्र मध्ये का बसवतात? ते कुत्र ड्रायव्हरला सांगतं पुढच्या वेळेस मी पुढे राहील। बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका। आणि देव याच्यातच आहे, तुळशीला पाणी घालून आणि बोंबलं तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटतो का? आता हे उगाच चाललंय म्हणून चाललंय, नाही तर काय उपास मारायचं? कोण सांगितलं देव